पंढरपूरमध्ये अभिजित पाटील यांच्या कारखान्यावरती कारवाई करण्यात आली आहे। पंढरपूरमध्ये विठ्ठल कारखान्याचं गोडाऊन आता सील करण्यात आलंय। राज्य सहकारी बँकेकडून विठ्ठल कारखान्याचं गोडाऊन सील करण्यात आलेलं आहे। तर शरद पवार यांचं भाषण सोडून आता अभिजित पाटील हे दाखल झालेले बघायला मिळतात। कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील हे आता या कारखान्यावरती दाखल झालेले आहेत। विठ्ठल कारखान्याचे 3 गोडाऊन या सगळ्या कारवाईकडून आता सील करण्यात आलेले आहेत। बँकेने ही आता महत्त्वाची कारवाई केली आहे आणि गोडाऊन मध्ये जवळपास 1 लाख पोती साखरेचं उत्पादन असल्याचं दिसतंय। लोकसभेची रणधुमाळी सुरू असताना आज माढ्यामध्ये शरद पवार यांची सभा होती। त्या सभेमध्ये विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील या सभेला उपस्थित होते, परंतु आज विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर जाहीर ताबा नोटीस लावण्यात आलेली आहे। आपण आता माझ्याबरोबर विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घ्यावं आबा काय आणि कसली ताबा नोटीस दिली आज। विठ्ठल सहकारी साखर कारखान्याला आम्ही निवडून येण्यापूर्वी जुन्या संचालकाच्या भ्रष्टाचारामुळे कारखान्यावरती कर्जाचा डोंगर झाला आहे आणि 430 कोटी रुपये जुनं कर्ज आहे आणि त्याच्यासाठी बँकेशी आम्ही त्या ठिकाणी बोलणं चालू होतं। काही कर्ज आम्ही गेल्या 2 वर्षामध्ये 35 कोटी रुपये रिपेमेंट केले। आम्ही त्यांच्याशी चर्चा करत होतो, परंतु बँकेने ताबा नोटीसची दिल्यावर आम्ही DRT कोर्टात देखील त्या ठिकाणी धाव घेतली होती आणि कालपर्यंत स्टे होता, परंतु काल स्टे उठला आणि अचानक त्या ठिकाणी बँकेने तडकाफडकी आता कारवाई केली आहे। तर आता 3 गोडाऊन सील झालेत। आता बँकेशी बोलणं संबंधित वकिलांनी यांच्याशी मार्ग काढतोय आम्ही। आणि किती साखर आहे त्या गोडाऊनमध्ये आता नक्की आकडा माहीत नाही, पण लाखभर पोती असतील। कुठेतरी विठ्ठल सहकारी साखर कारखाना आता चांगला चालत असताना विरोधकांनी केलेला हा डाव असं वाटतंय। नक्कीच विठ्ठल कारखाना चांगला चालला तर या जिल्ह्यातल्या सगळ्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी न्याय मिळणार आहे, दराची स्पर्धा राहणार आहे। परंतु हा कारखाना बंद राहिला तर इतर कारखान्याला ऊस मिळेल आणि दराची स्पर्धा मोडून निघेल, कोंडीत पकडण्याची भूमिका घेता येईल आणि विठ्ठल कारखाना असेल तर जिल्ह्याची दराची स्पर्धा राहील। म्हणून हे काही गोष्टी केल्या असतील असं देखील आम्हाला संशय वाटतो। सभासदांना काय सांगाल, काय आव्हान कराल तुम्ही? मी मगाशी बोलल्याप्रमाणे सभासदाला एवढंच आव्हान करतो की कारखाना वाचवण्यासाठी स्वतःला घाण ठेवायची वेळ आली, काही किंमत मोजायची वेळ आली तरी मोजू, परंतु कारखान्याला काही होऊ देणार नाही। आपण बघितलं ते होते विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील आणि सर्व आता आव्हान करण्यात आलं आहे की मी स्वतःला घाण टाकीन पण कारखान्यावर कुठलीही कारवाई होऊ देणार नाही, असं आव्हान आता सर्व शेतकऱ्यांना करण्यात आलेलं आहे। माऊली डांगे, पुढारी न्यूज, पंढरपूर।